हरी हरी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री पांडुरंगाय नमः. हरी. निरानाथ निराश्रय संसारी पंगुही असे सर्वापरी. परी तुझा मनवितो श्री हरी. अभिमान अंतरी तुझा तो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गौरीपुत्र गणरायाला कौशल्यपुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सुंदर असणारा जवळजवळ 15 दिवसाचा भगवंताचा हरिनाम जागर करण्याचा महाराजांनी ईश्वरनाथ मामाने असणारं आयोजन केलेलं तुकाराम महाराजांचं चरित्र गाथा जवळजवळ आज 10 दिवस झाले. 10 अध्याय झालेत आणि आज 11वा अध्याय आहे. आणि या 11व्या अध्यायाची सेवा करण्यासाठी मामाने सांगितलं. येण्याचा योग आला आणि सेवा करण्याची संधी भेटली. त्याच्यात आता महान परीक्षक पुढे समोर बसले तर काय बोलावं, पण जसं जमल तसं सांगायचं. तुकोबारायांचा असणारा आजचा 11वा अध्याय आणि 11व्या अध्यायाचं असणारं सुरुवात करत असताना भगवंताला असणारं दमन केलं, भगवंताला दंडवत घातलं आणि त्यानंतर तुकोबाराय काय काय सांगतात ग्रंथकार म्हणू लागले. भक्तिहीन ज्ञानहीन भक्तिहीन वैराग्य नेनेदान ऐसा जडमिया ज्ञान कोण तुझ विना अपंगिता. कोण आहे देवा तुझ्या विना असणारं कोणीच नाही. शक्तिहीन आहे, मतिहीन आहे, दीन आहे, अज्ञानहीन असणारा मी आहे. अज्ञानी बालक असणारा मी आहे देवा. तुमच्याशिवाय असणार कोणीच या ठिकाणी दुसरं नाही. करता करविता तुम्ही असणारे एक भगवंतात असा असणार म्हणू लागले. नादेती जरिया मंगळ परी गंगेशी वेदिरी तरी पवित्र होय ते पिचरी. वंदितो मुनी सिद्ध ऋषी. सिद्ध ऋषींनी सांगितलं बाबा विनंती करू लागले. नाल्याचं पाणी असणार, एखाद्या असणारं पूर्णा नदीसारख्या छोट्याशा नदीचं पाणी असावं. पवित्र कुठं होतं? एकदा का जर त्या ठिकाणी गंगेला जाऊन मिळालं तर तो असणार पवित्र होतं. मग तसं असणार मी आज हे कथा करण्यासाठी आलेला आहे आणि तुम्ही असणार सर्वस्व करून घ्यावं अशी विनंती त्या ठिकाणी करू लागले. ऐसा तू पतित पावन करा जगद्गुरु होशील चरा चरा. ऐसे जाणून जाणतला रुक्मिणी वरा तुझ शरण. तुम्हाला मी त्या ठिकाणी शरण आलेलो आहे. असे असणारे तुम्ही जगद्गुरु असणारे आहात. पतित पावन त्रिजगतामध्ये होतात म्हणून असणार तुमच्या पुढं साष्टांग असणार दंडवत घालतो. विनंती भगवंताच्या समोर केली. गेल्याच्या नंतर अनंत भक्त तारिले श्रीपती. पुराण प्रसिद्ध त्याची कीर्ती. त्या माझी एक मी मूळमती अपंगी महिपती आपुला. अनंत भक्त असणारे या ठिकाणी निर्माण केले. कोणाकोणाचं वर्णन सांगावं देवा? तुमच्या जर भक्ताचं वर्णन सांगायला गेलं तर एक भक्ताचं वर्णन सांगत बसलं तर आयुष्य पुरणार नाही. एवढे अनंत भक्त तुम्ही तयार केले आणि त्यामध्ये असणारा मी त्या ठिकाणी आपणच असणारा भक्त आहे असा असणार बोलू लागले. मागिला गाई कथा ऐसे
स्वप्ने अनुग्रह तुकयाचे मग येऊनिया जागृतीसी आश्चर्य मानसी करीतसे. ग्रंथकार सांगू लागले बाबा, काल जर कोणी ऐकायला आले नसतील, जर कोणी कथा ऐकली नसल, म्हणून कालच्या असणाऱ्या बातम्या देत असताना सांगावं लागतं. कालच्या अध्यायामध्ये तुकोबारायांना दृष्टांत झाला, स्वप्नामध्ये असणारा दृष्टांत झाला आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्याच्या नंतर स्वप्नामधून तुकोबाराय सावध झाले आणि सावध होऊन काय काय घडलं ग्रंथकार सांगू लागले. एके दिवशी प्रबळ भक्त जाऊनी पैसे अरण्यात कर्कशेची पडली संगत झाली जनात फजिती. ग्रंथकार सांगायला सुरुवात केली बाबा, एके दिवशी संत कुठे गेले हो? वनात जाऊन बसले. कशामुळे हो? या कर्कशीची संगत झाली म्हणले. कर्कसा दुसरी नव्हतीच, बायकोला कर्कसा म्हणायचं. ह्या आवडीची माझी संगत झाली ना आणि माझ्या सुखाची असणारी वाट लागली, म्हणून तो बाबारानं सर्वस्व सोडलं, शांत मनामध्ये जाऊन बसले. बसल्यानंतर या पिता भाग्यताची घडावी सेवा हे कोणावड्याच्या जीवा चालवितावा परमाती. ग्रस्त आश्रम या ठिकाणी असणारा राखावा का अतिथांची असणारी सेवा करावी हे जीवाला आवडतच नव्हतं. म्हणले तिच्या काय करावं काही कळत नव्हतं. सारखं असणारी दावा टोकायची, मला पण मारत आवडते म्हणजे मला दुसरं आवडच नाही ना, म्हणून कर्कसा तुकोबाराने म्हणले. म्हणल्याच्या नंतर स्वप्ने तेही मधुर वचन सर्वतान बोले मज कारणे बरे देवे तोडिले बंधन न गुंतेची मना कोठेही. कोठेहीच त्या ठिकाणी मन त्या ठिकाणी गुंतत नव्हतं. स्वप्नामध्ये दृष्टांत पडला, स्वप्नातलं वचन मला सांगायला सांगितलंच नाही ना, मनही लागत नव्हतं. काय करावं याची चिंता तुकोबाराय करू लागले. ऐसे मनोनी वैष्णव भक्त भजन करी सप्रेमयुक्त चार घटिका लोटता रात्र मग देवळी येता कीर्तनाशी. असं असणारं तुकोबारायांचं हरिकीर्तन असणारं सुरुवात झाली. रात्रंदिवस असणारं त्या ठिकाणी वचन सांगायचं, बोलायचं, देवाचं ज्ञान चिंतन करायचं. 4 रात्र असणाऱ्या त्या ठिकाणी जागृत करायचं आणि मग त्या ठिकाणी येऊन गावामध्ये असणाऱ्या देवळामध्ये यायचं आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम तुकोबाराय करू लागले. नाना परिचय करुणारस हळवणी करीत कीर्तन घोष श्रवणाशी येती श्रोते बहुवस प्रेमळ उदास भाविक अनेक प्रकारचे करुणा रस तुकोबारायांनी कीर्तनामध्ये चाली घ्यायच्या. सर्वस्व असणाऱ्या लोकांनी आवाज गेल्याबरोबर प्रत्येक जण गावातलं कोणाचं कीर्तन आहे तुक्याचं कोण तुकोबाराय म्हणेल, पण यायचं कीर्तनामध्ये येऊन बसायचे, श्रवण असणारं करायचं आणि अनेक भक्त जमा झाल्याच्या नंतर चारी प्रहार करून कीर्तना मग इंद्रायणीशी करीत स्नान पांडुरंगाचे करून पूजन अरण्यात जाऊन बैसावे. जीवनाचा नित्यक्रम माझ्या तुकोबारायांचा झाला. 4 रात्र अहोरात्र कीर्तन करायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, भगवंताचं दर्शन घ्यायचं, श्रोतमंडळीला असणारं सांगायचं आणि आपण मनामध्ये निघून जायचं. असा असणार करू लागले. कोणी भाकर नदी देत तरी स्वल्प आहार सेवित शेत परिघरासी न जाय वैष्णव भक्त कर्कशा संगत मनोनी. अनेक लोक
शिदोरी बांधून द्यायची. तू काय खा कुठं जंगलात गेले तर जे देईल ते लोक काय कोणी घ्यायचं. गावात घर होतं ना, घराला जावावं ना, पण नका म्हणले घरी कोण आहे, घर कसं आहे, घर कशीच्या जवळच नको म्हणून लोकांना जे देईल ते शिदोरी घ्यायचं आणि वनामध्ये तुकोबारायांनी जायचं. गेल्याच्या नंतर आईचे 2 मास गेले लोटोनी, तुका सर्व ठाण जाय सदरी. कांदा देत से ग्रहाणी, कोणा शेजारी मिळूनिया. 1 नाही 2 नाही 4 नाही 8 नाही 2 महिन्याचा काळ निघून गेला. तुकोबाराय घराकडे यायला तयार नाहीत. वनामध्ये जायचं, देवाचं चिंतन करत बसायचं आणि इकडं असणार रखमा असणारी आवडीनं गावातल्या शेजारीला घरानं सांगायला सुरुवात केलं. घरानं काही साधं सुद्धा नसतं. कसं कसं ग्रंथकार सांगतात त्या ठिकाणी सांगू लागले. मले पिसाला व्यासोनी जाण मदकडे पायाची परतोन, माझी वाट केली कोणा त्याच कारणे पुसो. सांगायला सुरुवात केली. नेमकं झालंय काय, काहीतरी पिसाच भरलंय, कोणीतरी या मालकाला वेळ लावलंय. तो घरलाच येत नाही, लोक घराकडे येऊ देत नाही. म्हणजे काय केलं असं, कोणापर्यंत केली असं, काहीतरी विचारावं असं असतं. त्या ठिकाणी बोलू लागले. भजन करीत पैसा तोरणी, रात्री देवळाशी येऊनी, टाळ कुटोनी नाचतसे. काय म्हणजे जीवनाचं वाटोळं केलं. रात्रंदिवस वनामध्ये भजन करताय. कोणीतरी 4 घास देऊन देते, ते 4 घास खाते. रात्री देवळात येऊन टाळ बदडीत बसते. याला कळत नसेल का म्हणजे घरला यावं ना, लेकरं बाळं बायको पोरं घरी आहेत, काय यांना कळत नसल असा असणार बोलू लागले. एके दिवशी वैष्णव भक्त स्नान करून देवळाशी जात, आवली उदक घेऊन येत. घाटावर चिंत पडली, आवचित त्या ठिकाणी गाठ पडलीवर रात्रीचं भजन झालं. सकाळी इंद्रायणीला तुकोबारायांनी स्नान केलं आणि स्नान करून निघत असतानाच त्या ठिकाणी आवडी असणारी पाण्याचा घडा घेऊन आली आणि तेवढ्यामध्ये दोघांची गाठ पडली. सांगून भेट झालीच नव्हती. आवचित असणारं घडलं. दोघांची नजर झाली. एकमेकाकडे पाहिलं. पाहिल्यानंतर मग धरोनी तुकयाचा पदर उभा केला वाटेवर. मग काय बोले कठीण उत्तर, जाऊनी आलं ते जवा. त्या ठिकाणी पदर धरला. पुढे जाण्यासाठी निघालेल्या तुकोबारांना जाग्यावर असणाऱ्या आवडीला उभं केलं आणि जाग्यावर उभं केल्याच्या नंतर खरं तर बोलायला सुरुवात केली. काय काय बोलू लागली. तुझ्याशी बने जाऊ जरा, तू 2 महिने न येशी घरा, तरी मी कोणाची होऊ दरा या संसाराचा जवळ. सांगितलं हे मालक, का तुम्ही 2 महिने झाले घरला येत नाहीत. मी करावं तरी काय करावं, कोणाचं असणारं मागावं, कसा हा संसार चालवावा. पोटी असणारे 4 लेकरं जन्माला आलेले आहेत. उदरनिर्वाह कसा यांचा करावा विनंती करू लागली. यावरी तुका बोलत से काय, विठोबार कुमाई बाप माय, त्याचे पाय आठवीत जाय, तर या पदान होय संसारी. एवढं बोलल्याच्या नंतर तरी लेकरा बाळांची किव यावं ना. पण तुकोबारायांच्या मुखातून शब्द गेले, अरे कशाची चिंता करते. तहान भूक जर लागली ना, तो जगाचा माझ्यावर मांडणारायक विठ्ठल रुक्मिणी आहेत ना, त्यांची आठवण काढ, सगळं काही दूर होईल असा असणार बोलू लागले. आवली मग तसे देऊ जरा, तुम्ही आता
नाहीत म्हणजे आणि जर काही भजन करून याच्यात काही फायदा नाही. मला तर सर्वस्व सोडून द्या आता घरला चला. तुकोबाराय म्हणजे आता घरला येतो ग पण एक वचन द्यावं लागल. काय वचन तुकोबाराय मागतात? ग्रंथकार सांगू लागले. कांतेने वचन देऊन जाशी मग घराशी नेले तुझे असे. मग दारी वृंदावनी होती तुळशी त्या तळाशी बैसरे. सांगितलं आवडी ना मालक काय मागायचंय ते मागा. वचन द्यायला मी तयार आहे. हातामध्ये हात दिला. तुकोबारायांनी वचन घेतलं. तुकोबारायांना घरला नेलं. इंद्रावन दारामध्ये होतं. दारामध्ये तुकोबारायांना बसवलं. बसवल्यानंतर त्या दिवशी होती हरी गेली बरोबर करावयाशी येती कोणी. बोल आवडी तयाशी दे कोणी नयनी वैसवनी पाठी लागे. त्या दिवशी योगायोग असणारा हरिणी एकादशीचा दिवस आणि गावातील लोकांनी पाहिलं तुकोबाराय आले म्हणजे गावात कीर्तन होणार म्हणजे रात्रभर जागरण होणार. प्रत्येक जण श्रवण करण्यासाठी यायचे. पण श्रवण करण्यासाठी आल्याच्या नंतर आवडीने लोकांना बसू द्यावा होता. असं बसून देत नव्हते. त्यांच्या पाठीमागे लागली आणि काय काय बोलते ग्रंथकार सांगू लागले. तुका मन तसे देवघर कोण येतसे कोणाच्या घरात भूषण नावरे तुझे अंतरा दात करकराचा खासे. तुकोबारायला सांगायचंय अगं रिकामे नाही लोक. कितीही बोलवलं तर कोण कोणाच्या घरला येणार नाही. लोक आपल्या घरला येतात. तुला आवडत नाही का? अगं लोक आपलंच नाव घेतील ना. तुला जर असंही मोठेपणा नाही तुला भूषण वाटावं ना ते सोडून पण लोक घरला आले की कर 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 दात खातेस. असं का तू त्या ठिकाणी करतेस? तुकोबाराय बोलू लागले. देवासाठी जाना साचार ब्रह्मांड झाले आमचे सोयीने. बरं त्याशी गोळे बोलता उत्तर जातो पदर काय तुझा. आता त्या देवासाठी असणारे हे आमचं ब्रह्मांड सोयरे झालेत. आणि मग घरला आल्याच्या नंतर आलात का बसाना काय पाहिजे एवढं म्हणायला काय तुला वाईट लागतं का? का तुला तोंड झिजणार आहे का? म्हणजे नाही ना. चांगलं बोलावं ना माणसानं. पण चांगलं न बोलता तो वाईट बोलते असं बोलू नाही ग. असं तुकोबाराय त्या ठिकाणी बोलू लागले. आपला धंदा दाखवली जाण माझ्या घराची येती जना. मग हेची मानवनी नगेशी भूषण आणि वसवसोन धावशे. कोण रिकामा आहे गावणी आज? प्रत्येक जणाच्या मागे आपापला व्यवसाय आहे. पण आपापला व्यवसाय सोडून देतात आणि आज असणारे आपल्या घरला येतात. सर्वस्व असणारे आपल्याला मान देतात. तुला अभिमान वाटावं याचं भूषण वाटावं पण हे तुला न वाटता आलेल्यांना कर 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 करते हे योग्य तुझं नाही. तुकोबाराय बोलू लागले. ऐसे बोलता वैष्णव भक्त आवली राहिली मग निवांत. बरं मरी लोक नाही येती वाड्यात भयभूत वागविती. एवढं बोलल्याच्या नंतर असणार मग जराशी शांत झाले. पण आलेले लोक वापस गेले. कोणी यायलाच तयार नाही ना. लोक म्हणजे जाणार नको बाबा म्हणजे तुकोबारायांची बायको तिच्या घरला बाबा कशाला म्हणले आपापल्या घरीच बरं. मग कोणीच वाड्यात तुकोबारायांचा कीर्तन ऐकायला येणे गेलं. चिंता तुकोबारायांच्या मनात झाली. झाल्याच्या नंतर तुका बैसोनी वृंदावनी कांतेशी म्हणे त्या क्षणी मग आता एकाग्र होऊन म्हणी कीर्तन श्रवणी बैसावे. शांत माझे तुकोबाराय झाले. तुकोबारायांना सांगितलं बघ गाव यायला तयार नाही ना. आता एकाग्र असणारं मन कर आणि शांत असणारं श्रवण करण्यासाठी बस असा असणार बोलू लागले. आवली म्हणे नायका वेजरी मग वचन देऊन आणि लागरी. बरं हे
कीर्तनाच्या वरी या बैसोनी शेजारी श्रवण करी ते जवा. तुकोबांना सांगितलंय बघ, आता जवळ बसन कीर्तन ऐको. आता हिला तर कीर्तन ऐकावंच वाटत नव्हतं, पण कीर्तन ऐका वाटत नव्हतं, पण हिला असणारी पंचायत झाली, वचन देऊन घरला आणले म्हणली. आणि याचं जर कीर्तन आपण नाही ऐकले, गावात जाईल ना सांगायला, पुन्हा घरला येईल की नाही चिंता मनामध्ये झाली. आणि म्हणून आवडी असणारी कीर्तन ऐकण्यासाठी तयार झाली. झाल्याच्या नंतर एकांत देखोनी वैष्णव भक्त निजकांतेसी उपदेश करिता मने देऊ क्षेत्र जाण येत धरिले उक्त पयामे. एकांत असणारे वैष्णव भक्त त्या ठिकाणी झाले आणि आवडीला उत्तर देत असताना उपदेश करण्यासाठी तयार झाले. बाबा हे देवक्षेत्र असणारे या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तुकोबाराय काय उपदेश देतात ग्रंथकार सांगू लागले. 80% दिवाण धारण देवे लागतो यांचा सारा मग रात्री काळोची उलदारा दाखवी दरारा पाऊसाला. पाऊस असणारा दरारा त्या ठिकाणी दाखवा. कोणता सांगितला 80% असणारा दिनसारा. बाबा या 80% असणारा म्हणून त्यांचा दिनसारा होतो आणि त्यांचाही दरारा लागतो. मग कसा दरारा लागतो ग्रंथकार सांगू लागले. 80% मनशील काय मग चित्ती वाटेल संध्या बरं. तरी 80 तत्वे करून देह मग वेष्टीत होय उभारा. सांगितलं अगं तू विचार करशील 80% मला माहित नाही ना. आणि हे 80 तत्व माणसाच्या देहामध्ये आहेत. पण 80 तत्व म्हणजे मग कोणते माहित असावं. आम्हाला 36च माहित म्हणजे मूळ देह असणारा 36 तत्वाचा आहे, पण याच्यात 80 तत्व आहेत. मग त्या 80 तत्वाचं उदाहरण तुकोबाराय देऊ लागले. इंद्रिये जनिता दिवस रात्र मग 10% झाडले आता बरं. पंचविषयाची नाही अर्था संतोष चित्त सर्वदा. चित्त असणार संतोष करावं. रात्रंदिवस काम करत असताना हे इंद्रिय माणूस दौडवतो ना, मग त्याच्यात असणार 10% निघून गेलं. पंच इंद्रियामध्ये असणारे 5चे 25 झाले, त्याच्यात 25 असणारे गेल्याच्या नंतर आणि कर्मेंद्रिय 5 मनती जनिती लावली सेवा कारणी. मग मी करता नाटवे म्हणी कधी गेली झडोनी सहजाचे. अनेक असणारे कर्मेंद्रिय 5 असणारे त्या देवाच्या कारणासाठी लावले. आणि ते मी म्हणत असताना माणसाला गर्व झाला की इंद्रिय सुद्धा जडून जातात. तसं असणार त्या ठिकाणी जडून गेल्याच्या नंतर 10% तो आईशा रीती झडोनी गेली सहजतेने. मग 70 तत्वे जे यासाठी त्याची झडती न देवगे. हे बघ आता 80%तलं 10% गेलंच ना. पंच ज्ञानेंद्रिय गेले, पंच कर्मेंद्रिय गेले. आता 10% गेलं म्हणजे त्याच्यात 70% उरलंय. मग 70%चं उदाहरण तुकोबाराय देऊ लागले. पांडुरंग चौधरी जाणते तिचा मोठे झाडा करी सकळ बाकीचा. बरं. हाडा भांडी पुरेसाचा ऐवज घरचा माग तसे. पांडुरंग असणारा त्या ठिकाणचा असणारा 14 आहे. 14 म्हणजे राजा. या इंद्रिय सगळ्या देहावर असणारं राज्य कोणाचं आहे? चालवणारं कोणीतरी आहे ना. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी या शरीरामध्ये चालवणारा असणारा तो एक आहे. मग त्याला हाडाचं असणारं गुरडोर सर्वस्व केलं आणि करता करता भगवंत झाल्याच्या नंतर यापूर्वीच कुळवाडी केली नसती तरी का सापडतो याचे हाते. मग तरी तू दास होऊची ती सोडली मज प्रती निजकांते. पूर्वीच जरी या ठिकाणी कुळवाडी केली असते तर या इंद्रियात सापडला असतो का? सापडलंच नसतं ना. मग आज सापडलोय ना. मग ऐक बाबा, उदास असणार मी झालोय, एकदा मला असणार याच्यातून मोकळं सोड असा असणार बोलू लागले. उदी का द्वादशी सोमवार
सोमवार आहे, सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून ये आणि आंघोळ करून आल्याच्या नंतर सगळं घरातलं दान देऊन टाक. काहीच ठेवू नको म्हणले. वीज आल्याच्या बरोबर जे जे आपल्याकडे ते असणार दान द्यावं असं असणार बोलू लागले. अन्न वस्त्र याची चिंता मनात नको करू सर्वता. पांडुरंग बाप श्री असता तोने तत्वता पडून येते. अन्न वस्त्र असणारी चिंताच आता करू नको. जे काही आपल्या घरामध्ये आहे ना सर्वस्व असणारं देऊन टाक. आता चिंता करण्याची गरज नाही. पांडुरंग असणारा माझा जगवणारा आहे ना तोच असणारा त्या ठिकाणी सर्वस्व करेल असं असणार बोलू लागले. माझे आई कशील तरी उत्तर मग तरी जगी कीर्ती वाढेल थोरा. अजून म्हणावी भांडी चोरे मग गेली गुरे चाल्या विना. आता एवढं जर माझं या ठिकाणी उत्तर ऐकशील तर जगात तुझं असणारं नाव मोठं होईल म्हणले. चिंताच पडली ना यावलीला बाबा हे काय म्हणाले म्हणे भांडे देऊन टाका, अन्न देऊन टाका, वस्त्र देऊन टाका, काहीच असणार. आणि मनामध्ये जर वाटलं तर असं म्हणायचं मला रात्री चोरी झाली, सगळं चोरायनं नेलं, गुरंढोरं चाल्यानं नेले, काही चिंता करायची गरज नाही म्हणजे असं मनामध्ये मान असं असणार बोलू लागले. आशाने सोमी आदान वज्राईचे करावे मना. लेपुरे झाली नाहीत म्हणून घरी सोडवा ना फुले. सर्वस्व आशा सोडून दे, मन निराश कर, काळजावर दगड ठेव आणि आपल्याला लेकर झालेच नाहीत असं असणार मनामध्ये विचार कर. सर्वस्व विचार करून कोणाचाच विचार असणार सर्वस्व सोडून दे, लेकरा बाळांचं सोडून दे आणि अशा प्रकारे असणार तू त्या देवाचं चिंतन कर. तुकोबाराय बोलू लागले. बळकट घालून आकाश सांडी नाशिवंताची आसा. मग देव द्विजा की तयास तुझी मंदिरास आणोने. बळकट असणार मन या ठिकाणी कर आणि कास असणारी त्या भगवंताचीच कर. कारण हे नाशिवंत देहाची असणारी आशा असणारी सोडून दे. ते जाणार आहे याचं सर्वस्व सोडून देऊन त्या भगवंताचं चिंतन कर असा असणार बोलू लागले. वैष्णवाची दासी हो विभावे मग संताशी अनन्य शरण जावे. गोड विठोबाचे नाम घ्यावे प्रेम भावे करोनिया. अगं वैष्णवांचं दास्यत्व कर, भक्तीनं भावानं शरणागती असणारी पत्कार आणि रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन कर असा असणार बोलू लागले. 11 बंगा इशारती कांतेशी उपदेश केला प्रीती. मग पूर्णभूत ग्रंथ त्याशी म्हणती ऐकता विरक्ती होय जीवा. 11 अभंग अशा प्रकारे असणार तुकोबारायांनी त्या ठिकाणी कांतेला उपदेश केला आणि कांतेला उपदेश करून अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्वस्व तुकोबारायांनी सांगितल्यानंतर तुकयाची अनुपम्य वचने मग साधकी करिता नित्य पठना. भक्ती ज्ञान वैराग्य पूर्ण होईल तेने निश्चयसे. ग्रंथकार सांगतात बाबा हे तुकोबारायांचं अनुपम्य असणारे वचन आहेत आणि याचं जर साधन नित्य पठण जर केलं तर भक्ती ज्ञान वैराग्य असणार परिपूर्ण आल्याशिवाय राहणार नाही असा असणार बोलू लागले. येथे सकाळी बोलिलं उत्तरे नाही वाढविला विस्तारा. बरं मग तुका करिता हरी जागरा नाना चरित्रे गावोनिया. ग्रंथकार म्हणजे ते असणार या ठिकाणी सकाळी असणार मी सांगितलं आणि जर असंच तुकोबारायांचं जर मी सांगत गेलं तर रात्र पुरणार नाही. म्हणून असणार म्हणजे मी या ठिकाणी असणार इथपर्यंतच ठीक केलं पण अजून तुकोबारायांनी अनेक प्रकारे असणार त्या ठिकाणी चरित्र केलेलं आहे तेही त्या ठिकाणी सांगतो असं असणार बोलू लागले. उदयाशी येताची गबती
सूर्याचा उदय झाला त्या ठिकाणी आणि सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर मंगळ आरती असणारी निघाली. क्षणभर कावळीने अवनी तुकोबारायांच्या सोबत बसले आणि तुकोबारायांच्या सोबत बसल्याच्या नंतर तुकोबारायांचे परिणाम असणारे त्या ठिकाणी तिच्यावरती झाले आणि तुकोबारायांविषयी असणारी तिला आवड निर्माण झाली. झाल्याच्या नंतर मग प्रात काळी करून स्नान जिजाबाई पाचारित ब्राह्मणा बरं तेव्हा पुरे वासर धन्य धन्य भांडी संपूर्ण लुटविली. आणि सर्वस्व तुकोबारायांनी केलेला उपदेश असणारा तिला कळाला. बाबा या जीवनामध्ये जर माणसाला जर काही सार्थक करून घ्यायचं असेल तर या देहाची आस सोडावं लागल. आणि मग तिने असणारं तुकोबारायांचं सर्वस्व बोलणं ऐकलं. सकाळी उठले, इंद्रायणीचं स्नान केलं, बाहेर आली आणि जे जे येईल त्याला धनधान्य असणार अर्पण करायला सुरुवात केल्याच्या नंतर तो चुलीतराक होती निश्चित तेही संन्यासी घेऊन जाते. मग मनती अंगाशी लावू होते बरं उदास व्रती बैसोने. सर्वस्व असणारं वाटून टाकलं. आता घरात शिल्लकच काही उरलं नाही ना. पण आलेल्या संन्याशानं पाहिलं चुलीमध्ये राख होते. तेवढीच म्हणले आपण घेऊन आता तुकोबारायांच्या घरची राख म्हणल्यावर काय कमी आहे का? म्हणले वनामध्ये जाऊ उदास असणारं निर्माण करू आणि अंगाला राख लावून बसू म्हणले. एवढं तरी आपल्याला समाधान भेटल असं असणार बोलू लागले. कणगी उखळ मुसळ जाते मग प्रीती मडकी नेली समजते. बरं जीर्ण वस्त्र कांतेशी होते वाळू परसाते घातले. न्यायला लागल्यावर लोक काय येतील याचा भरोसा आहे का हो? नाही ना. अहो कणिंग रिकामी केली. आम्हाला आता कणिंग बघायलाच भेटल ना. कणिंग रिकामी केली, धान्य संपलं, कणिंगच नेली दुसऱ्याला, मुसळ नेलं, जात नेलं. अशा प्रकारे असणारं सगळं घर रिक्त झालं. एकही घरात असणारं वस्त्र ठेवलं नाही. एकच असणार झिरझिर झालेलं लुगडं आवडीनं वाळून घातलेलं होतं आणि ते तरी ठेवावं. काय त्याचं होतं ग्रंथकार सांगू लागले. ओ महारणीच्या रूपे तत्वता मग तुकयाशी म्हणे रुक्मिणी माता. बरं काही वस्त्र असे जाता तरी द्यावे समर्था मज लागे. आणि त्यावेळेस महाराणीसाठी असणारं त्या ठिकाणी रुक्मिणी साक्षात महाराणी होऊन आलती. आता तुकोबारायांची परीक्षा घ्यायची होती हो. आणि तो असणारी रुक्मिणीने साक्षात अवतार महाराणीचा घेतला आणि दारामध्ये आली, हात जोडले. मालक असं एखादं वस्त्र तर आमच्यासाठी द्यावा ना अशी विनंती असणारी तुकोबारायाला केल्याच्या नंतर तुका विचारी मनात म्हणे हे महारिण्या विमुख जाता. मग मग वाड्या मागे होऊन त्वरित वस्त्र होते ओढीतसे. तुकोबारायांना मागितल्या बरोबर तुकोबारा म्हणले बाबा घरला आलेला अतिथी असो, संन्यासी असो, भिकारी असो, त्या ठिकाणी काहीतरी त्याला गवावं. इनमुख जर त्या ठिकाणी गेलं तर आपल्याला दोष लागल. पण द्यावावं काय? काही शिल्लक उरलं नव्हतं. घराच्या पाठीमागे गेले, जुर्ण झालेलं लहान नसावं पण असणारं त्या ठिकाणी जुनं वस्त्र वाळत घातलेलं त्या ठिकाणी आवडीचं लुगडं तुकोबारायांनी घेतल्यानंतर महारणीसी वस्त्र देऊन जा. मग ओढी सांगे तिचं कारणे. बरं मले सत्वर जाई येथून मग कोणाशी वचन न बोलता. जुनं वस्त्र वाळवलेलं काढलं, महाराणीच्या हातामध्ये दिलं आणि तुकोबाराने सांगितलं हे बघ ऐक ना, दिले ना तुला वस्त्र, गपचीप असणार, पावलाचा आवाज न करता या ठिकाणाहून जाय. कोणाला सांगू नको, कोणाला बोलू नको. का बोलू नको तुकोबारा? कशासाठी सांगू लागले? गावीची मुले देखो विनयनी. मग आवलीच सांगती त्या क्षणी बरं म्हणे
निघाली मारेन. गावातून जात असताना लहान लहान मुलं खेळत होते. मुलांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मुलांनी येऊन सांगितलं, ऐक ना, अक्का, अगं तुझं जे वस्त्र होतं ना ते तुकोबारांनी असणार त्या महावीला दान दिलेलं आहे असं असणार बोलू लागले. ऐकोनी तयाची वचनोक्ते मग प्रपंचाकडे मुरडली व्रते. बरं म्हणे घराशी समजावणी आणि तापती म्हणून पती हे झाले. एवढं लहान लहान लेकरांचं बोलणं ऐकलं. इतका वेळ तुकोबारांच्या मोहात पडलेले असणारे सावध झाले आणि सावध झाल्याच्या नंतर म्हणली, बाबा पतीला वचन दिलं आणि वचन देऊन घरला आणलं. कशासाठी? सुधरल म्हणून घरला आणलं. पण घरला आणल्याच्या नंतर विपरीतच घडलेला आहे असा असणारा विचार करू लागली. घरी संसार केला आजवरी मग त्याचे तू बाहेर परिवारे ही केवळी चालते. आजपर्यंत मी दळण काढणं केलं. जे जे मला काम करता येईल ते केलं. 4 मुलं लग्न असणारे पोटे त्यांना रात्रंदिवस जेवू घातलं. स्वतःचा प्रपंच असणारा वाढवला. 1 रुपयाचा यांना हात लावला नाही. याच काय? बाहेर फिरायचं आणि लोकांना देईल ते काच, याच्यावरती यांचं चाललं. पण माझं नाही चालणार ना असं असणार बोलू लागली. आईशा प्रकार चालता योग माझा तो पोट्यात मला बोल वचन देऊन आणि मग मग सर्व त्याग करविला. एवढं बोलणं बोलत असताना योग आलेला आठवला. कोणता? म्हणजे मीच वचन दिलं. घरला वचन देऊन असणारं घरला आणलेलं होतं आणि मग याला वचन देऊन घरला आणलं आणि घरला आणल्याच्या नंतर असं असणारा करलं. एवढी करणी असणारी अवघड झाली याचा विचार असणारा केल्याच्या नंतर काळ्याचे पाया करीत जाय मग तोच्या नवस पुरविल पाय. बरं त्याचा विश्वास धरून माय घरलवलाय लुटविले. काय मला त्या असणारा पूर्ण पाळली. रात्रभर त्याचं कीर्तन ऐकलं म्हणले आणि विश्वास ठेवायला सांगितला. कोणावर? त्या काळ्यावर. काय मैदानीचं बोल असावं. शब्दामध्ये ताकद होते, अधिकार होता आणि तो काळा म्हणले मंदिरात बसलाय एका घर चालणार आहे का याच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून असणार आले. घरात वाय व्हावं या घरच रिकामं केलं. सगळं घर असणार माझं रिकामं झालं असं असणार बोलू लागली. एक रात्रीतून निश्चिती 2 वेळा ठेवले पायाची त्याची तो कळाली प्रचिती. मग होती संपत्ती ते गेले. एका रात्रीमध्ये असणार याला 2 वेळेस मी आठवण काढली. कोणाची? पांडुरंगाची. एकदा आठवण काढली नाही म्हणजे 2दा आठवण काढली आणि 2दा आठवण काढल्याच्या नंतर होतं तेवढं घर गेलं. सगळं रिकामं झालं ना आणि सगळंच असणारं लुटून गेलं. मग याची आठवण काढावं की नाही? एकदा नाही 2दा नाही आठवण काढली. सगळी संपत्ती असणारी माझी गेलेली आहे असं असणार बोलू लागली. मग पाशान घेऊन मस्तकावर आवली देवळाशी झाली सत्वरा. बरं म्हणे काळ्याचे पाय करीन तुला केला शेती कर मानसे. मनामध्ये आला करावं काय. याला माझं वाटोळं केलं. जीवनाचं असणारं सर्वस्व संसार उद्ध्वस्त केला. हातामध्ये असणारा मोठ्याचा मोठा दगड घेतला, डोक्यावरती ठेवला, मंदिराकडे पाहिलं. कोणासाठी? आत्ताच्या आत्ता याची वाट लावते म्हणजे कोणाची? या काळ्यानं म्हणजे माझ्या संसाराची वाट लावली. याचं डोकं मोडते. सगळं असणारं पाय मोडल्याशिवाय राहणार नाही असं असणार बोलू लागली. आई सानीच्या कोरोनीचे ते मग देवळाची चाली सत्वर गती. बरं तो थरथरा कापे पांडुरंग मूर्ते. बरं
का बघायची गरज आहे का? त्याला सगळंच कळून येतं न सांगता तुम्हाला कळून येते अंतर. इकडं पाहिलं विठ्ठलानं, पाहिल्याबरोबर चढ 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 कापायला लागला. मला आज आपलं काही खरं नाही, कारण इकडं म्हणलं अवघड परिस्थिती झाली, डोक्यावर दगड घेऊन आवडी यायली, आपल्याला वाचू देत नाही, चिंता वाटू लागली. येऊळा माझी येता पाये रुक्मिणी म्हणे करतीस काय येरी म्हणे फोडीते पाय मग घातकी आहे वर तुझा. मंदिरामध्ये आले देवाचं असणार एक पाय फोडायचे एवढ्यात रुक्मिणीनं चांगलं. अरे काय करतेस म्हणजे जगाचा मालक ब्रह्मांडाचा नायक आहे, डोक्यावरती दगड घेऊन आलीस. आवडी म्हणली तुझा मालक तुला चांगला असेल, यानं दुसऱ्याच्या संसाराची वाट लावली म्हणली, तुला चांगला वाटत असेल, हे दिसतंय तसं नाही म्हणली, हे काळ्या तोंडाचं नीट नाही, याचे पाय फोडल्याशिवाय राहणार नाही असा असणार बोलू लागले. माझ्या व्रताने रात्री उपदेश केला नानाची ते मग एकदा पायात विलेची ती बरं सुधरी प्रेमज प्रती आले की. आता तुला माहित नाही म्हणजे माझ्या मालकाला असणार मी घरला आणल्याच्या नंतर रात्रभर कवाच पोतीला येत नाही म्हणजे मी, पण त्याच्या नादी लागून असणारी रात्रभर पोती ऐकली. लोकांना सांगितलं होतं म्हणजे रात्रभर देवाचं चिंतन ऐकल्या माणसाचं चांगलं होतं. तुकोबारायनं सांगितलं त्या भगवंताच्या पाय असणाऱ्या चिंतामध्ये आठव. अगं त्याची आठवण्या रात्रभर भजन केलं, रात्रभर त्याची आठवण काढली, काढल्यावर म्हणले आखं घर लुटल्या गेलं, दरिद्री मला याच्यामुळे आली, संसार माझा उद्ध्वस्त याच्यामुळे झाला असा असणार बोलू लागले. धन धान्य पुरे समाग्र हे घेऊन दे द्विजवरा बरं हे काढूने होते वस्त्र ओढून सत्वर ते दिले. अगं त्या विठोबाचं आठवण काढत असताना तुझ्या मालकाची रात्रभर तुझ्या मालकाची आठवण काढल्याच्या नंतर धनधान्य असणारे सर्वस्व गावातील लोक ब्राह्मण सर्वस्व संन्यासी घेऊन गेले. अगं एकच लुगडं होतं मला नेसायला, दुसरं नव्हतंही, आणि तेही म्हणली माझ्या मालकानं दुसरीला दिल्याच्या नंतर वस्त्रांनसेच काही भरतार तो गेला विजयी. बरं वास्तव संताप वाटतो जीवी मग काय कोणी रुक्माबाई बोलत असे. अरे वस्त्र घ्यायला नाही, खायला अन्न नाही, घरला यायला भरतार रिकामा नाही, भरतार माझ्या मालकानं सर्वस्व असं केलं. एवढी माझ्या संसाराची वाट लावली ग, कशामुळं याला पागल केलं आणि मैया ऐकल्या मही मी वाट लागली. कोण? तुझ्या मालकानं एवढं आवडीचं बोलणं ऐकलं, रुक्मिणीनं ऐकून घेतलं आणि शांत बघानं रुक्मिणी माता काय काय बोलू लागल्या. योगक्षमाची चिंता पाहे मग सर्वतान करिया पुऱ्या देई. बरं मग मुष्टीवर होणं त्या सवयी लवलाही आधी माया. अरे योग क्षमा शिट्टी असणारे धरू नको, सर्वस्व असणार सोडून दे, जवळ असणारं घेतलं अरे संसार सुखाचा होईल, ऐक ना थांब म्हणली राग बरा नाही म्हणून असणारे सांगितलं अरे चिंता करू नको, जवळचे असणारे होऊन रुक्मिणी मातेनं काढले, सोने असणारे सोन्याचे होऊन त्या ठिकाणी सोनं काढलं आणि काढून असणाऱ्या आवडीच्या हातामध्ये दिलं. दिल्याच्या नंतर आणि साडी चोळी एक पाही स्वास्थ्य देत असे रुक्माबाई. बरं तिने सोनी लवलाही बाहेर जाई येत असे. त्या ठिकाणी साडी चोळी केली, सोनाला नाही गेलं, अजून काय पाहिजे? आनंद झालाच ना, म्हणजे गेलं तर गेलं, म्हणजे नवं लुगडं आलं, सोनं असणारं हातामध्ये आलं, चोळी असणारी झाली आणि अवश्य असणारी डिझाईन त्या ठिकाणी आवडीनं नेसली आणि नेसल्याच्या नंतर घराकडे निघाल्यानंतर
पाहिलं म्हणे हिने निश्चितच केलं ना म्हणे, ही पर्यंत झालं ना म्हणे, काय बरोबर केलं नाही म्हणे, हिने अवघड काम झालं. काय केलं म्हणले अवघे, काय केलं ग, सोनं दिलं म्हणले मालक, इकडान म्हणले घेतलं. सर्वस्व असणार ब्राह्मणाला द्विजांना असणार दान दिलं. दिल्याच्या नंतर विलास होऊन प्रेमळ भक्त बरं भजन करीत संप्रेमयुक्ता बरं ते स्वदेशी प्रगटली कीर्तन दर्शनासी येत लोक तेव्हा. अब सर्वस्व असणार धन द्रव्य वाटून टाकलं. देवाला दिलेलं सोनं का साधं असेल का हो, प्युअर 24 कॅरेट असेल ना, पण तुकोबारा म्हणतात तुका म्हणे धन आणि त्या मृत्यूके समान. सांगितलं हे आमच्या कामाचं नाही, सर्वस्व असणार सोडून दिलं आणि रात्रंदिवस देवाचं चिंतन सुरुवात केली. ते गावोगावी जावं, देवाचं नामचिंतन करावं, प्रत्येक जणांना यावं, तुकोबारायांचं दर्शन घ्यावं. घेतल्यानंतर चमत्कार देखो विना नारी लोक परस्परेची बोलती. बरं साक्षात येऊन पांडुरंग मूर्ती नित्य जेवीत चुकयास अहो, चमत्कार लोकांना पाहायचा, एकमेकांमध्ये बोलू लागले. तुला माहित आहे का म्हणले काय, पांडुरंग येऊन जेवतोय साक्षात तुकोबारायाच्या घरी. म्हणजे हे पण होत असते का, मूर्ती जेवत असते का, पण साक्षात जगाच्या मालकानं तुकोबारायाच्या घरी जेवण करायला यायचं, असा असणार घडू लागलं. लोक परस्परे की बोलती बरं. साक्षात येऊन पांडुरंग मूर्ती. बरं हे चिंचवडी देवासी झाले कृत ऐकोनी विस्मित दयाचे चित म्हणती तुकयाशी पाचारो निवेद बरं काही प्रचित पाहावी. अहो, एवढं लोक बोलू लागले, साक्षात जगाचा मालक येऊन जेवतोय म्हणजे ही पर्यंतच आहे ना. ही वार्ता जगाच्या मालकाच्या कानावरती गेले. कानावरती गेल्याच्या नंतर जगाचे मालक म्हणले प्राय तू बघावं लागेल ना, हे खरं आहे की काय, याचा विचार असणारा त्या ठिकाणी केला. केल्याच्या नंतर मग चिंता म्हणी देऊन त्या समयी बरं तुकयाशी निरोप पाठविला पाहे. बरं ये जवळ येऊन या समयी बरं भेटो निलवलाई मग जावे. अहो, सांगितलंय गजाननाकडे चिंतामणी दिला, सांगितलं हो तुकोबारायांना निरोप द्यावा, तुम्ही असणारे इथपर्यंत या, एकदा आमची असणारी भेट घ्या. काय कारण म्हणजे आपण ऐकले ना तुकोबारायांच्या हाताने त्या ठिकाणी साक्षात्कार होतो काय, यासाठी असणारं तुकोबारायांना निमंत्रित केलं. केल्याच्या नंतर जाणोनी तयाचे मनोगत चित्ती विचारी प्रेमळ भक्त म्हणून म्हणे देवाने केला फुला हेत तरी जावे त्वरित भेटावया. अहो, एवढं असणारं त्याने सांगितल्याबरोबर तुकोबारायांना बाबा साक्षात आपली आठवण भगवंतानं काढले, काही हरकत नाही म्हणले, भेटण्यासाठी असणारं तयार झाले. झाल्याच्या नंतर ते म्हणून ते अवसरे एवढं ते तो निगमन गेले सत्वरे. मग ओ मार्गी चालता वाटेवरी बरं भजन करीत निज प्रेमे. अहो, मग अशा प्रकारे असणारं बोलणं ऐकलं, सर्वस्व तुकोबारायांना ऐकलं आणि तिथून निघण्यासाठी तयार झाले. आणि चालत असताना वाटलं त्या देवाची भेट घेण्यासाठी नाही ना, रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करत तुकोबारा निघाले. निघाल्यानंतर पंत कविता त्वरित तो मनुष्य वाटेची निरोप सांगत की देवाने दवी तुमचा येत भेटीशी निश्चित पाचारिले. अहो, वाटेने चालत चालत असताना तिथक्यात एक माणूस आला आणि तुकोबारा सांगितलं, हो तुकोबारा तुमची आठवण देवानं काढली म्हणले, तुम्हाला लवकर असणारं बोलवलेलं आहे, असं असणारं बोलू लागले. अवश्य म्हणे वैष्णव भक्त बरं आंबूचे हिरेची मनोगता. बरं मग चिंचवडाची एवढी त्वरित गजवदनाचे नमस्कारे. अहो, एवढं म्हणल्याबरोबर तुकोबारा म्हणजे काही हरकत नाही ना, आमचं
शकत नाही. चिंचवनाच्या ठिकाणी तुकोबारा आले, साक्षात असणारं दंडवत घातलं, नमस्कार सर्वांना केला. केल्याच्या नंतर